शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकानं लाल रंग फासण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावर मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। याच पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झाला। या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वच्छता केलेली आहे या प्रतिमेची, पुतळ्याची। मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा हा शिवाजी पार्कवर आहे। मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथे हा पुतळा आहे। अज्ञात समाजकंटकांकडून त्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न झाला। जेव्हा ही माहिती मिळाली लगेचच शिवसैनिक तिथे दाखल झाले, पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्वच्छता केलेली आहे, शिवसैनिकांनी स्वच्छता केलेली आहे। सगळ्या शिवसैनिकांकरता हा पुतळा म्हणजे जीव की प्राण, कारण त्या मासाहेबांचा पुतळा आहे तो। त्यामुळे शिवसैनिक तिथे दाखल झाले, त्यांनी घटनेची माहिती घेतली, पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे आणि मासाहेबांच्या पुतळ्याचा मानसन्मान पुन्हा केलेला आहे। धक्कादायक ही घटना आहे। आज सकाळच्या सत्रात ही घटना घडली आहे। आता पोलीस सीसीटीव्ही बघतायत आणि कुणी हा प्रकार केला याची माहिती घेतायत। कुठेतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठला तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल। परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे। त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया। मासाहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कोणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो आणि देवाभाऊ अत्यंत सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील। ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाआड घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल। समाजकंटकांनी सकाळच्या सत्रात पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न केला। मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा, त्यामुळे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय। पण जशी आता आपल्याला प्रतिक्रिया आली की उद्धव ठाकरेंनी असं आवाहन केलेलं आहे की अजिबात पॅनिक व्हायचं नाही आणि कुठलाही अनुचित प्रकार करायचा नाही, राग लोभ मनात ठेवायचा नाही। कुणी हे केले, पोलीस त्याचा शोध घेतायत। शिवसैनिक तिथे पोचले, त्यांनी पुतळ्याची स्वच्छता केली आणि पुन्हा मासाहेबांच्या पुतळ्याचा मानसन्मान केलेला आहे। हे कुणी माथे फिरून केलंय का जाणीवपूर्वक कुणी केलंय या सगळ्या संदर्भात पोलीस आता तपास करतील। पोलिसांनी सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केलेली आहे। लाल रंग त्यांच्या म्हणजे मीनाताईंच्या पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न झाला। अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, गृहमंत्री देवाभाऊ आहेत। जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील। इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील। ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केलंय त्याला तातडीनं शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं मेन गेटवर मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला आज सकाळच्या सत्रात कुठल्या तरी समाजकंटकांना लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला। मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा
त्यांच्याविषयीच्या भावना हा सगळा जिव्हाळ्याचा भाग आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे शिवसैनिकांसाठी. त्यामुळे लगेचच याची कल्पना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या ठिकाणी मीनाताईंचा पुतळा आहे तिथं दाखल झाले. त्यांनी लगेचच चौकशीला सुरुवात केली. शिवसैनिक लगेचच जवळ जे होते ते धावून गेले. त्यांनी पुतळा स्वच्छ केलेला आहे. पुतळ्याची स्वच्छता झाल्यावर पुतळ्याचा सन्मानसुद्धा करण्यात आला. मीनाताईंचा सन्मानसुद्धा करण्यात आला. उद्धव ठाकरेंपर्यंत ही गोष्ट पोचल्यावर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की शांतता राखायची आहे, कुठेही राग येऊ देऊ नका, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नका. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुमित, काय सांगाल, आत्ताची काय परिस्थिती? वातावरण शांत आहे का? अजूनही तिथे शिवसैनिक जमलेले आहेत का? पोलिसांकडून काय अपडेट? शिवसैनिक इथे मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि जोपर्यंत या सगळ्याचा छडा लावला जात नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही, अशी भूमिका या सगळ्या शिवसैनिकांनी घेतली आहे. कारण मासाहेब मीनाताई ठाकरे या सगळ्या शिवसैनिकांसाठी आहेत किंवा श्रद्धास्थान आहेत आणि त्यांच्या स्मारकावरती गुलाल उधळणं ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणून शिवसैनिक आक्रमक झालेत. आता पोलीस ठाण्यामध्ये देखील या सगळ्या संदर्भातले तक्रार करण्यात आली आहे. त्या सगळ्यावरती देखील आता लवकरात लवकर शोध घ्यावा, ज्यांनी हे कृत्य केलंय आणि त्याला कठोर शिक्षा करावी अशी शिवसैनिकांची भूमिका आहे. त्यामुळे शिवसैनिक आत्ता आक्रमक झालेत आणि या सगळ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी देखील आवाहन केलंय, कोणीही अनुचित प्रकार घडेल असं वागू नका, आपल्याला शांतता ठेवायची आणि शोध घ्यायचा, कोणी हे कृत्य केले त्याला नक्कीच शिक्षा होईल उद्धव ठाकरे आवाहन करताना म्हटलेलं आहे. पण सध्या इथे नेते मंडळी देखील पोहोचायला सुरुवात झालेली आहे. नेत्यांकडून देखील या सगळ्याचा आढावा घेतला जातोय आणि उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतः दिवाकर रावते, स्थानिक आमदार महेश सावंत, किशोरी पेडणेकर देखील आता पोहोचतात. त्यांनी देखील संवाद साधलेला आहे आणि त्या वेळोवेळी सगळी माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवतात. मात्र सध्या आपण बघतोय तिथे इथली चिघळत चाललेली आहे, कारण शिवसैनिक हळूहळू इतर ठिकाणचे देखील इथे जमायला लागलेले आहेत. नक्की, धन्यवाद ही माहिती दिलीत सुमित आपण त्याबद्दल. ते आमच्या सर्वांचा मासाहेब होता. आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो, पुन्हा एकदा आम्ही मासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना सुद्धा ते असं झालंय. बघू आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यावर बघू. यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही आहे. मासाहेबांचा अपमान झाला आमच्या जीवाला लागला. फक्त तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर तेच. ही दृश्य जसं आत्ता सुमित सांगत होता की शिवाजी बाग परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत आणि जोपर्यंत हे कृत्य करणारे ताब्यात येत नाहीत किंवा त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बाजूला जाणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली आहे. समाजकंटकांनी सकाळच्या सत्रात पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न केला, लाल रंग फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याने अनेक शिवसैनिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. शिवसैनिक लगेचच शिवाजी पार्क परिसरामध्ये आले आणि त्यांनी हा पुतळा स्वच्छ केलेला आहे आणि त्यानंतर यथोचित असा मासाहेबांच्या पुतळ्याचा सन्मान करण्यात आला. आपल्याबरोबर आहेत माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्याशी बोलूया. राऊत साहेब, घटना घडली आहे, अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक सुद्धा आहे, पण उद्धव ठाकरेंनी स्वतः असं म्हटलंय की सगळ्या शिवसैनिकांनी शांत राहावं. आत्ता या परिसरात गर्दी दिसते, आपण काय सांगाल? म्हणजे ज्या नतद्रष्टाने तो राजकीय आश्रयदाता असो किंवा विक्षिप्त मनोवृत्तीचा असो, ज्यांनी कोणी हे दुर्दैवी घटना घडवून आणलेली आहे त्याचा शोध पोलिसांनी घेण्याची आवश्यकता आहे. आमच्या मासाहेब ह्या आमच्या हृदयामध्ये त्यांची प्रतिमा जी भिनलेली आहे आदराची, त्यामुळे आत्ताच्या घटनेमुळे आम्ही नक्कीच दुखावलो गेलेलो आहोत. परंतु पोलिसांनी या संपूर्ण माथेफिरूचा किंवा राजकीय कोण जर असेल शिवसेनेवर राग काढणारा, तर त्याचा शोध पोलिसांनी तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. राऊत साहेब, आपल्या पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी काही बोलणं झालं असेल तर काही कळू शकलंय का पोलिसांकडून की समाजकंटक एकच होता, एकापेक्षा जास्त होते, कितीच्या दरम्यान ही घटना घडली आज सकाळी, काही कळू शकलंय? अजून कोणी काही केलंय कळू शकलेलं नाही. पोलिसांचा तपास करतायत. पण आमचे पदाधिकारी जे आहेत अजित कदम हे सगळे ताबडतोब त्यांना कळल्यानंतर तिथे गेले धावत आणि त्याने बाकीच्या साफसफाईचं काम चालू केलेलं आहे.
साहजिक आहे, अनेक शिवसैनिक दुखावलेले आहेत, जसं राऊतसाहेब तुम्ही म्हणालात की तुम्हालाही वाईट वाटलंय. तर उद्धव साहेबांशी काही बोलणं झालं या सगळ्या घटनेनंतर? उद्धव साहेबांनी तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे. होय, पण ते हा जो कोण आहे त्याचा शोध पोलिसांनी घेतला नसेल तर आम्हाला पोलीस स्टेशनवर धडक द्यावी लागेल. नक्की नक्की. राऊतसाहेब, धन्यवाद. आपण आपल्या भावना न्यूज 18 लोकमत बरोबर व्यक्त केलात त्याबद्दल. फक्त विनायक राऊतच नव्हे तर जसं विनायक राऊत सांगतायत की महाराष्ट्रभरातल्या तमाम शिवसैनिकांकरता आणि नेत्यांकरता माँसाहेब नुसतं म्हणत नाहीत त्यांना, तर माँसाहेब असं स्थान, आईचं जे स्थान असतं ते स्थान आहे सगळ्या शिवसैनिकांच्या मनात. त्यामुळे असा अनुचित प्रकार जो झालेला आहे त्याने दुखावले गेलेले आहेत शिवसैनिक, आणि त्यामुळे हा जो कोणी समाजकंटक आहे त्याला तातडीनं पकडावं अशी मागणी या सगळ्या शिवसैनिकांकडून केली जाते. आता माँसाहेबांच्या, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या जवळ शिवसैनिकांची गर्दी. माँसाहेबांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हा निषेधार्ह आहे. पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे. एकंदरीत हे सगळा प्रकार पाहता राज्यातली जी परिस्थिती त्याच्यानुसार काय वाटतं तुम्हाला, कोणी केला असेल? नाही, कोणावर आरोप नाही करणार, परंतु पोलिसांनी कठोर कारवाई करावी एवढंच मी सांगतो. पण बाळासाहेबांचा विचार सांगणारे एकनाथ शिंदे सत्तेत असं असताना जर का होतंय तर तुम्ही त्याच्यावर काय सांगाल? बाळासाहेबांचा विचार सांगणारे एकनाथ शिंदे थोडी आहेत. एकनाथ शिंदे अमित शहाचा विचार सांगणारे.